मित्रांनो, तुम्हाला माहितीये का की बीज अंकुरे अंकुरे हे शीर्षक गीत अवघ्या 5 मिनिटात तयार झालेलं होतं. बीज अंकुरे अंकुरे ओल्या काळ होता 1985 नंतरचा. मुंबई दूरदर्शनवर नव्या मालिकांची क्रांती होत होती. साप्ताहिक मालिका तयार होत होत्या. दिग्दर्शक राजदत्त एक नवीन मालिका घेऊन येत होते, ज्याचं शीर्षक होतं गोट्या. नाधो ताम्हणकर यांच्या साहित्य कृतीवर आधारित ही मालिका. आई वडिलांचं छत्र हरवलेला एक मुलगा आपल्या काका काकूंकडे राहायला गावाला जातो. त्याला हवी असते ती मायेची पाखर. त्याला हवा असतो तो मायेचा ओलावा. आणि हे सगळं वातावरण किंवा ही सगळी पार्श्वभूमी त्या मालिकेतनं मांडण्यात येणार होती. कवी मधुकर अरकडे यांनी कविता लिहिली होती. दिग्दर्शक राजदत्त यांनी अशोक पत्की यांना बोलावलं, संगीतकार अशोक पत्की यांना बोलावलं आणि त्यांच्यासमोर ही कविता ठेवली. अवघ्या 5 मिनिटातच चाल तयार झाली, पण तोपर्यंत अशोक पत्की यांनी हार्मोनियमला हात लावला नव्हता. राजदत्त त्यांना म्हणाले, अहो, हार्मोनियमला हात न लावता चाल तयार पण झाली. त्यावर अशोक पत्की राजदत्त यांना म्हणाले, की अहो, या मालिकेचा जो आशय आहे आणि या गीताचे जे शब्द आहेत, त्या शब्दावरनच ही चाल पटकन तयार झाली. आणि मग अरुण इंगळे यांच्या स्वरात हे गीत ध्वनिमुद्रित करण्यात आलं. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. अतिशय लोकप्रिय असं शीर्षक गीत आणि मालिकेच्या इतिहासातलं हे पहिलं शीर्षक गीत मानलं जातं, की जे टर्निंग पॉइंट ठरलं टायटल सॉंग्स मध्ये. तुम्हाला जुन्या मालिकांची शीर्षक गीत आवडतात का? तुम्हाला कोणत्या मालिकेचं शीर्षक गीत आठवतं? आणि हो, गोट्या मालिकेमध्ये शीर्षक भूमिका कोणी केली होती? सांगा बरं पटकन, कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.